नमस्कार मित्रांनो. भारतीय संविधानामध्ये आपण संसदीय लोकशाहीचा अवलंब केलेला आहे. संसदीय लोकशाहीमध्ये निवडणुकांना विशेष महत्त्व असो, मग त्या सार्वजनिक निवडणुका असो किंवा राज्यसभा, विधान परिषद यासारख्या विशेष निवडणुका असो. सार्वजनिक निवडणुका गेली काही वर्षांमध्ये भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष महाराष्ट्रातच काय तर देशभर कशा राबवत आहेत हे आपण सगळे बघत आहोत. पण विधान परिषदेसारखी एक महत्त्वाची निवडणूक सुद्धा काल महाराष्ट्रामध्ये कुठल्या पद्धतीने पार पडत आहे हे आपण बघितलं. एक वेगळाच पॅटर्न, बिनविरोध हा एक वेगळाच पॅटर्न महाराष्ट्रामध्ये राबवला जात आहे. आता काल 17 विधान परिषदेच्या जागांवरचा शेवटचा दिवस म्हणजे माघारीचा शेवटचा दिवस होता आणि त्यानंतर पुढे कोण कोण निवडणुकीच्या रिंगणामध्ये टिकेल हे दिसणार होतं. 17 पैकी तब्बल 8 जागांवरती महाविकास आघाडीच्या जे उमेदवार होते, अधिकृत उमेदवार होते, त्यांनी माघार घेतली. आता 17 पैकी 8 जागांवरती महाविकास आघाडीच्या ह्या उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर साहजिकच तिथे बिनविरोध निवडणुका झाल्या. आता ज्या ठिकाणी छोटे मोठे उमेदवार उभे आहेत त्यांची ताकद, अपक्ष बघता निवडणूक कोण जिंकेल हे काय मी वेगळं सांगायची गरज नाही. पण ज्या ठिकाणी 7 ते 8 ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतली तिथे सरळ सरळ भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मदत करण्याची यांनी पूर्ण तयारी केलेली आहे. आता ह्या ना त्या कारणाने वेगळ्या पक्षांना जे काहीतरी आपल्या हिमतीवर करू पाहता अशा पक्षांना भाजपची बी टीम म्हणायला, हिणवायला जे कमी पडत नाहीत, ह्या तिन्ही पक्षांनी म्हणजे काँग्रेस, उबाठा शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या नेत्यांनी, ह्या पक्षांनी आता भाजपची ए टीम म्हणून काम करायला महाराष्ट्रामध्ये सुरुवात केलेली आहे. कारण बघितली तर काय, आमच्यावर खूप प्रेशर आलं, आमच्या उमेदवारांना खूप धमक्या आला. आता भाजपचं पॅटर्न काय हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे असे सक्षम कार्यकर्ते आणि उमेदवार आणि नेते तुमच्याकडे या 8ही मतदारसंघामध्ये नव्हते का की जे टिकून राहतील? बरं, जे फुटले किंवा ज्यांनी माघार घेतली त्याच्यातले तर काही सरळ जाऊन तिथे समोरच्या लोकांसोबत उभे राहिले. म्हणजे ह्या नेत्यांना, ह्या मवियाच्या नेत्यांना, त्यांच्या पक्षश्रेष्ठींना याची जराही भनक नव्हती का? लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेक आता बंद करा. सरळ सरळ तुम्ही भाजपला मदत करत आहात हे कबूल करा. आणि महाराष्ट्राची जनता आता डोळसपणे हे सगळं बघत आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये या महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांना ह्याचा धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही. ज्या ज्या ठिकाणी यांनी आपले उमेदवार दिले आणि त्या उमेदवारांनी माघार घेतली त्या त्या ठिकाणी सरळ सरळ भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला मदत करण्याचं काम केलेलं आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर नेहमी सांगतात की हे छुपे काय आणि उघड काय हे सगळे भाजप सोबत आहेत आणि ते खरोखर ह्या सगळ्यांनी काल स्पष्टपणे सिद्ध केलं. 7 ते 8 जागा बिनविरोध किंवा त्या जिथे माघार होणं ही किती महाराष्ट्रासाठी मोठी शोकांतिका आहे हे लक्षात घ्या. आणि अजून एक मुद्दा शेवटचा जो मला इथे मांडायचा तो म्हणजे खरं म्हणजे महाराष्ट्राची विधान परिषद हे एक असं सभागृह आहे जिथे तज्ज्ञ मंडळी, विशिष्ट क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी की जे सार्वजनिक निवडणुकांमध्ये उतरू शकत नाहीत किंवा तिथून जिंकून जाऊ शकत नाही अशा लोकांना सरकारी किंवा ह्या सगळ्या यंत्रणेतून मदत होऊन त्यांना विशेष म्हणून तिथे पाठवलं जावं. आणि त्यांनी मग वेगवेगळ्या कायद्यांमध्ये त्यांनी सरकारच्या सगळ्या नीती पॉलिसीजमध्ये वंचित घटकांना सामावून घेण्यासाठी मदत करावी म्हणून हे सगळे विशेष मंडळी तिथे जावीत म्हणून ती विधान परिषद आहे. काल बिनविरोध निवडून गेलेल्या मंडळींची जरा यादी घ्या आणि त्यांच्यापैकी असे विशेष कार्य करणारे तुम्हाला एकतरी सापडतात का हे मला जरूर सांगा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ
पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.